तुम्ही राष्ट्रीय नेतृत्वाकडे करणार आहात का? 100% करणार. आतापर्यंत केले नाही, आता लेखी स्वरूपात करणार. नागपूर अधिवेशनापासून ते आतापर्यंत गप्प बसले, पण आता मी पक्षश्रेष्ठींना विनंती केली आहे की त्यांना समज द्यावी. मला समज देण्याचं काय कारण? मला समज द्या, मी काय भारतीय जनता पक्षाचा उमेदवार सोडून दुसऱ्या उमेदवाराचा प्रचार केलेला नाही. अनेक लोक दुसऱ्या पक्षाचे अपक्ष उभे राहिलेले आहेत. डायसवर जाऊन प्रचार करून मतदानाची मी विनंती केलेली आहे. त्यामुळे ह्याचं उत्तर मला द्यायचं नाही, कारण आरोपच चुकीचा आहे. पंकजाताईंच्या विचारांचा माणूस निवडून आला नाही. पंकजाताई तर या भाजपमध्ये आहेत, तरी देखील अशा पद्धतीनं आष्टी विधानसभा मतदारसंघात त्यांच्या विचाराचा माणूस निवडून आलेला नाही. मी भारतीय जनता पार्टीचा माणूस म्हणून निवडून आलेलो आहे. पंकजाताईंची तक्रार तुम्ही राष्ट्रीय नेतृत्वाकडे करणार आहात का? 100% करणार. आतापर्यंत केले नाही, आता लेखी स्वरूपात करणार. लहान मुलांना बोलणार नाही. त्यांचे जे थोरले भाऊ आहे ते बोलल्यावर मी बोलत. लहान लेकरांना मी बोलणार नाही. जो अजय आहे तो खूप लहान आहे. अजयला बोलायला लावलेले, कोणी बोलायला ते माहिती. माझं त्यांनाच आव्हान आहे, अजयला काय बोलायला लावणार, तुम्ही स्वतः बोला. करणार. राज्याचे मुख्यमंत्री प्रदेशाध्यक्ष यांच्याकडे काय कारण? मला समज द्या, मी काय भारतीय जनता पक्षाचा उमेदवार सोडून दुसऱ्या उमेदवाराचा प्रचार केलेला नाही. त्यांनी भारतीय जनता पार्टीचा उमेदवार सोडून दुसऱ्याचा प्रचार केलेला आहे. शिट्टी या चिन्हाचा प्रचार केलेला आहे. मग कारवाई करायची तर त्यांच्यावर कारवाई करा, असं माझं मत आहे. मुख्यमंत्री किंवा तुम्ही राष्ट्रीय सचिव स्वतःला मानता आणि बीड जिल्ह्यात माझी एकच सीट मानता, मग कस काय राष्ट्रीय सचिव असतो? त्यांनी 2 सीट, भारतीय जनता पार्टीच्या 2 सीट होत्या ना, एक नमिता मुंदडा आणि दुसरं सुरेश धस. मग 2 सीट म्हणायला पाहिजे. त्यांच्या भाषणाची क्लिप आहे तुमच्याकडे. बीड जिल्ह्यात माझ्या वाट्याला एकच सीट. मी काल सकाळच्या वृत्तपत्रातील एका पत्रकारांनी माझा इंटरव्ह्यू घेतला. त्यांनी मला याबद्दल प्रश्न विचारले आणि मी त्यांना सांगितलं याच्यावर मी उत्तर देणार नाही, कारण प्रश्नच मान्य नसल्यामुळे उत्तर द्यायचा संबंधच येत नाही. त्यामुळे त्यांनी जे माझं नाव घेऊन चर्चा करतायत त्याच्याबद्दल माझ्या पक्षातील श्रेष्ठींशी, म्हणजे सन्माननीय मुख्यमंत्री, सन्माननीय प्रदेशाध्यक्ष बावनकुळेजी आणि आमच्या संघटनातला जे श्रेष्ठी आहेत त्यांच्याशी मी चर्चा केलेली आहे. ज्या विषयामध्ये कुठलाही संबंध नसताना माझ्या नावाचा उल्लेख करणं किंवा कुठल्याही टिप्पणी करणं वैयक्तिक पद्धतीने हे त्यांनी करणं अपेक्षित नाही आणि त्यांनी ते करू नये. पक्षाच्या भूमिकांना ठेच पोचू नये म्हणून मी गेले 4-5 महिने नागपूर अधिवेशनापासून ते आतापर्यंत गप्प बसले, पण आता मी पक्षश्रेष्ठींना विनंती केली आहे की त्यांना समज द्यावी. असंच मी त्या पत्रकारांनाही बोलले. त्यांनी अशी हेडिंग दिली की पक्षश्रेष्ठींनी समज द्यावी. मी असं नाही म्हणले, मी म्हणले पक्षश्रेष्ठींना मी विनंती केली आहे की समज द्यावी. असं हिंदी का विषय नाही आहे. मी प्रचार केलाय का नाही तुम्ही रेकॉर्डवर जाऊन पहा. आणि या राज्यामध्ये अनेक लोक जे भारतीय जनता पार्टीशी निगडीत होते ते अपक्ष उभे राहिलेले आहेत. अनेक लोक दुसऱ्या पक्षाचे अपक्ष उभे राहिलेले आहेत. डायसवर जाऊन प्रचार करून मतदानाची मी विनंती केलेली आहे. त्यामुळे ह्याचं उत्तर मला द्यायचं नाही, कारण आरोपच चुकीचा आहे. जर प्रचार करताना हा आरोप करायचा होता जाहीर सभेमध्ये, त्यांनी प्रचार करताना तर माझ्याशिवाय कुठल्या नेत्याचं नाव देखील घेतलं नाही या राज्यात. आणि त्यामुळे निवडणूक निकाल लागल्या त्यांनी हा आरोप करणं हे पूर्णतः निवडून आलाय. जो व्यक्ती 75,000 मतांनी निवडून आलाय त्याचं मी काम नाही केलं तर ते शक्य होईल का? हे थोडी आपण आत्मपरीक्षण करा. उलट मला लोकसभेला जेवढी लीड मागच्या वेळी होती त्याच्यापेक्षा अर्ध्यापेक्षाही ती कमी झालेली आहे.
मग त्यांनी माझं काम केलं नाही असं तर मी कधी जाहीर वाच्यता केली नाही. अनेक लोकांनी माझं काम केलं नाही, पण त्या परिस्थितीला, अडचणीला मी बागे टाकला आणि पक्षाच्या कामाला लागले. त्यांनी अशा भूमिका जाहीर मांडणं हे आमच्या पक्षाच्या श्रेष्ठींना मान्य होणार नाही, पक्षाच्या शिस्तीला मान्य होणार नाही. त्यांनी निवडून आलेल्या त्याच गुलालात माझ्याविषयी बोलले, पण आज आमचा निकाल कधी लागलाय? ऑक्टोबरमध्ये कधी लागलाय? 23 नोव्हेंबर पासून आज 12 मार्च पर्यंत मी या विषयावर कधीही भाष्य करायचं टाळलं, कारण माझ्या पक्षाला त्याच्यामुळे पीडा होते. तो वाद पक्षाचा समोर येऊ नये म्हणून. आणि पक्षश्रेष्ठींना मी विनंती केलेली आहे की त्यांनी समज द्यावी. ते खरं आहे आणि या विषय माझ्या पुरता इतकाच आहे.